हाय हॅलो गाईज, नमस्ते अँड वेलकम टू यज्ञाज क्रिएटिव्हिटी। तर आज असणार आहे पार्ट 2 व्लॉगचा, कारण की आम्ही आता मेन मंदिरामध्ये आलो आहोत। यल्लम्मा देवीच्या दर्शन खूप मस्त झालं, कारण की अजिबात गर्दी नव्हती इथं। तर देवीचं दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही तिथेच प्रसाद घेतला, इचलकरंजी झाल्यावर वाटायचा होता म्हणून। त्याच्यानंतर रूमवर गेल्यावर आम्ही इथे परडी असते आमची, दरवर्षी आम्ही येतो तेव्हा परडी करतो। 5 परडी करायच्या असतात आणि ते डोंगरावर आल्यावर कंपल्सरी करायचंच असतं। नारळ वगैरे फोडून पुन्हा आरती असते अशा प्रकारे। अभिषेक यज्ञ मग परडी झाल्यावर आणि नैवेद्य चढवल्यावर आम्ही जेवण केलं रात्रीचं। त्याच्यानंतर सगळं झाल्यावर आम्ही खेळलो इथंच रूमवर। असं सगळीजण खेळत होते काचा कवड्या, आणि आम्ही इथं बॅडमिंटन पण खेळत होतो। अशा प्रकारे 2 वाजले तरी आम्ही खेळत होतो। त्याच्यानंतर सकाळ झाली आणि इथं आमची आजी बीपीच्या गोळ्या खात होती। त्याच्यानंतर आम्ही नाश्त्याला थांबलो। त्याच्यानंतर सगळी नाश्ता करत होती आवडीनं, आणि ह्याची बघा ओव्हर ॲक्टिंग। आणि आमचे बाबा शिकवत होते पुरी आणि चहा कसा प्यायचा। त्याच्यानंतर बीपीची गोळी खाऊन आमच्या आजीला गोड खाण्याची हौस आली होती बघ। फायनली त्याच्यानंतर आम्ही मस्ती मजा करत एका मंदिरातून पोचलो, आणि इथली एंट्रन्स खूप मस्त होता। गुफेतून जायचं होतं, आणि हे मंदिरसुद्धा खूप मोठं आणि मस्त होतं। मग आम्ही एका मठात गेलो, आणि तो मठ खूप सुंदर आणि मोठा होता, आणि त्या मठामध्ये खूप मोठं कमान पण होती। त्याच्यानंतर आम्ही चिंचली मायक्का या मंदिरामध्ये गेलो, ज्या मंदिरामध्ये गेल्याशिवाय व तिथला प्रसाद खाल्ल्याशिवाय हे यल्लम्मा देवीचं डोंगराची यात्रा पूर्णच होत नाही। त्याच्यानंतर आम्ही वाडीत जाऊन दर्शन घेऊन तिथलं वाडीच्या आजीला सोडून इचलकरंजीला निघालो। तर असा होता माझा यल्लम्मा देवी या डोंगराचा व्लॉग। तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा, आणि तुम्हीसुद्धा यल्लम्मा देवीच्या डोंगराला जावा। आणि थँक्यू, सबस्क्राईब।